नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण भेट देत आहोत मदुराई या ठिकाणाला. मदुराई म्हटले की मीनाक्षी मंदिर समोर येते. मदुराई हे भारतातील तामिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. हे शहर वैगई नदीच्या काठावर वसले आहे. कधीही न झोपणारे शहर म्हणजेच अखंड कार्यरत शहर अशी मदुराईची ख्याती आहे. रात्रीच्या वेळेस दिसणारे सुंदर मदुराई शहर. शहराची रचना कमळाच्या फुलासारखी असून मीनाक्षी मंदिर शहराच्या मध्यभागी आहे. मदुराईला उत्सवांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. मीनाक्षी मंदिर हे तामिळनाडूमधील महत्त्वाचे आकर्षण असून एक शक्तिपीठ आहे. शहराच्या मध्यभागी हे सुंदर मीनाक्षी मंदिर आहे. हे भारतातील सर्वात सुंदर हिंदू मंदिर आहे. याचे बांधकाम अंदाजे 2500 वर्षापूर्वी झाले असावे. या मंदिराचा विस्तार 14 एकर एवढ्या मोठ्या जागेवर आहे. हे मंदिराचे पश्चिम द्वार म्हणजे पश्चिमेचे गोपुर आहे. 14 गोपुरांनी सुशोभित असा मंदिराचा देखावा फारच सुंदर व लवस दिसतो. या मंदिराला एकूण 14 गोपुरे आहेत. गर्दीच्या वेळेस या ठिकाणी रांगेतून मंदिराच्या आत प्रवेश करावा लागतो. या ठिकाणी चप्पल स्टँड असून आपले मोबाईल, किमती वस्तू या ठिकाणी लॉकर घेऊन या लॉकर रूममध्ये ठेवावे लागतात. हे उत्तर दिशेचे गोपुर आपण पाहत आहोत. या गोपुरांना दिशेनुसार पूर्वद्वार, पश्चिमद्वार, दक्षिणद्वार, उत्तरद्वार अशी नावे आहेत. म्हणजेच ईस्ट गेट, वेस्ट गेट, साऊथ गेट, नॉर्थ गेट. मदुराई शहराचे वैशिष्ट्य म्हणजे शहरभर जाईजुई, मोगरा या फुलांचा सुगंधी दरवळ सर्वांना उल्हासित करतो. इतकेच नव्हे तर येथील कंपाला केवड्याचा सुगंध येतो. इसवी सन पूर्वी 400 ते 500 वर्ष ते 1400 सालापर्यंत या ठिकाणी पांड्या घराण्याने राज्य केले. मीनाक्षी माता ही पार्वती मातेचा अवतार आहे. या मंदिराविषयी एक दंतकथा सांगितली जाते. ती दंतकथा पुढील प्रमाणे आहे. मीनाक्षी सुंदरम हे मंदिर 13व्या शतकात मलयध्वजा या पांड्या राजाला आपल्या राजाला गादीला पुत्रप्राप्ती व्हावे यासाठी त्याने यज्ञ केला. या यज्ञातून त्याला फळ मिळाले, परंतु त्याला पुत्र प्राप्त न होता त्या यज्ञातून एक मुलगी प्रकट झाली. त्या मुलीला 3 स्तन होते. त्याने परत देवाकडे साकडे घातले. तेव्हा देवाने आकाशवाणी करून त्यास सांगितले की ही मुलगी असामान्य मुलगी असून ती विश्व जिंकणार आहे व तिला ज्यावेळेस तिचा इच्छित वर मिळेल त्यावेळी तिचे 3रे स्तन गळून पडेल. या मुलीचे डोळे माशासारखे होते, त्यामुळे तिचे नामकरण मीनाक्षी असे केले गेले व भविष्यवाणीनुसार तिने पराक्रम करून सर्व जग जिंकले. ती फक्त आता कैलास जिंकायचे राहिले होते. त्या ठिकाणी तिने कैलासवर आक्रमण केले. तेथे जाताच भगवान शंकराचे तिला दर्शन होताच ती सामान्य स्त्री झाली. तिचे 3रे स्तन गळून पडले व त्यानंतर तिचा विवाह भगवान शंकरांशी झाला. भगवान शंकरांना सुंदरम असे म्हटले जाते. आजही मीनाक्षी मंदिरात 4 वेळा मीनाक्षी देवीची पूजा केली जाते. अशी ही मीनाक्षी देवीची दंतकथा. मंदिराच्या मध्यभागी मंदिरासमोर सोन्याचा मुलामा दिलेला एक स्तंभ आहे.
भारतातील मोठ्या मंदिरांपैकी एक सर्वात मोठे मंदिर मीनाक्षी माता मंदिर हे मदुराई या ठिकाणी असून या मंदिराचा परिसर फार मोठा आहे। मंदिरात कोरलेली शिल्पे इतकी आकर्षक आहेत की ती पाहतच राहावे असे वाटते। प्रत्येकाने या मंदिराला एक वेळ तरी अवश्य भेट द्यावे असे हे अविश्वसनीय असे मंदिर आहे। अखंड कार्यरत राहणारे शहर म्हणून मदुराईची ख्याती आहे। तसेच हजारो वर्षापूर्वीची लोकवस्ती असणारे शहर म्हणूनही मदुराईची प्रसिद्धी आहे। असेच नवे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। या मंदिरातील 14 गोपुरांपैकी सर्वात उंच गोपूर दक्षिण गोपूर असून याची उंची 170 फूट एवढी आहे। या मंदिरामध्ये 33,000 एवढ्या कलाकृती कोरलेल्या आहेत। वास्तुकला व स्थापत्यकला याचा उत्कृष्ट नजराणा म्हणजेच ही गोपुरे होत। वरचेवर निमुळते होत जाणारी ही गोपुरे दगडावर दगड रचून कोरण्यात आली आहेत।